नमस्कार, माझं नाव दक्षत नवनाथ पवळे. तर तुम्ही पाहताय माझा युट्यूब चॅनल पवळे ॲग्रिगो, ज्यावरती मी आमच्या गेल्या काही वर्षांचा दुग्ध व्यवसाय, गावरान कुक्कुटपालन व शेळी पालनवरचा आमचा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, रोजच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा व कमेंट करून आमच्या चॅनलला सपोर्ट करा. तर काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केली होती, ती तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवर भेटून जाईल. त्यात मी आहे ना आपल्या शेडच्या बाहेरचे आपण स्प्रिंकलर करतो, त्या स्प्रिंकलरचा आहे ना पूर्ण सिस्टीम तुम्हाला दाखवली होती. तर आता विषय असा आहे की आपला मार्च महिना हा संपलेला आहे, तर आता उन्हाळा चालू झालाय. त्यामुळे आपलं जे बाहेरचं वातावरण आहे ते फार गरम व्हायला चालू होतं आणि उन्हाळ्यामध्ये ना आपल्या पक्ष्यांना फार प्रॉब्लेम होतो. तर आता आहे ना आपण शेडच्या बाहेरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो दोन गोष्टी. एक म्हणजे आपण स्प्रिंकलर लावू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्या पक्ष्यांना सावली करू शकतो. मग आता शेडच्या आतमध्ये सावली आहे, तर प्रॉब्लेम हा होतो की शेडच्या आतमध्ये ना ती गरम हवा ट्रॅप राहते. तर आता आहे ना आपल्या सध्या तरी आपल्या शेडवरती पत्रा आहे, कारण तो स्वस्त पडत होता त्यामुळे आपण तो पत्रा लावलेला आहे. आता प्रॉब्लेम असा होतो की ना शेडमध्ये जर ती हवा ट्रॅप राहिली ना, त्या आतमध्ये जे आपले दुपारचे पक्षी आपण आतमध्ये सोडतो त्यांना फार गरम होतं. तर आतमध्ये आपण काय करू शकतो याचा आपण पहिला विचार केला पाहिजे. तर आपल्याला टेम्परेचर का मेंटेन केलं पाहिजे, तर विषय असा होतो की दुपारचं आहे ना फार गरम होतं. आता जो आहे ना जो टेम्परेचर मध्ये फरक पडतो दुपारचा व संध्याकाळचा. सकाळचं टेम्परेचर, आता दुपारचं टेम्परेचर आपलं 35 डिग्रीच्या बरोबर जातं आणि संध्याकाळचं टेम्परेचर 20 डिग्रीच्या पण खाली जातं. त्यामुळे हा जो टेम्परेचर मधला गॅप असतो ना, यामुळे पक्ष्यांना फार प्रॉब्लेम होतो. पक्षी बरोबर आहे ना टेम्परेचरला अडॅप्ट होत नाही. पक्ष्यांना दुपारी गरम होतं व संध्याकाळची थंडी वाजते. एक तर आपण दोन्ही टाइम गरम ठेवू ना दोन्ही टाइम थंड ठेवू. जर दोन्ही टायमाच्या टेम्परेचर मध्ये ना 10 ते 15 डिग्रीचा जरी ना फरक पडला तर पक्ष्यांना आहे ना ते फार हानिकारक आहे. तर आता आतमधलं टेम्परेचर मेंटेन करा आपण काय केलं पाहिजे. आता आहे ना तुम्ही मगासपासून माझ्या हातात नाही बघू शकता, तर हे आपलं एक सिंपलचं मेकॅनिझम ज्याला आपण फॉगर सिस्टीम म्हणतो. तर ही आहे ना आपली फॉगर सिस्टीम आहे. यात काय होतं की हा जो टी दिसतोय आपल्याला, यातून आपलं आहे ना शेडमध्ये सगळं आहे ना कनेक्शन होणार. हा आपला मेन फॉगर आहे, जिकडून आपला आहे ना मेन पाण्याचं प्रेशर निघणार. आता याचा वापर आपण का करतो की आतमध्ये समजा औषध मारायचं म्हणलं, सध्या आपण डिसइन्फेक्टंट मारायला म्हणजे शेड साफ करायला आहे ना, शेडचा व्हायरस मारायला काय करतो की आपला जो आहे ना औषध मारायचा पंप असतो ना शेतातला, त्यामध्ये आपण औषध मारून शेडवरती किंवा पक्ष्यांवरती फवारणी करतो. प्रॉब्लेम असा होतो की प्रत्येक पक्ष्यांना आहे ना ते औषध भेटत नाही. त्यामुळे काय होतं की फॉगर सिस्टम आहे ना एफिशियंट पण आहे आणि सोपी पण आहे. आता तुम्ही जर मला आधीपासून फॉलो करत असाल, मी आधी सांगायचो की पाण्याचं महत्व किती आहे पक्ष्यांना, आणि उन्हाळ्यात तर पाण्याचं महत्व फार वाढतं. आता पाणी आपण एक तर स्प्रिंकलरला वापरतो, दुसरं म्हणजे ऑटोमॅटिक पाण्याची सिस्टीमला. आता ऑटोमॅटिक पाण्याची सिस्टीमचा आहे ना पूर्ण व्हिडिओ मी माझ्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे की याचा सेटअप कसा करायचा, ऑटोमॅटिक सिस्टीम कशी चालते. आणि शेडच्या आतमध्ये म्हणजे ना ऑटोमॅटिक सिस्टीम चालते फॉगरच्या रूपाने. आता आमचं शेड जे आहे ते टोटल 100/30चं शेड आहे आणि आपण टोटल 20 फॉगर आणलेले. 20 फॉगर म्हणजे 2 लाईनी लावणार आपण आणि प्रत्येक फॉगरच्या मध्ये 10-10 फुटाचं अंतर राहणार. तर काल मी एका माणसाला विचारलं होतं की दादा 100 फूटचं आमचं शेड आहे, त्याला टोटल किती खर्च होईल. ते म्हणलं की तुम्हाला एक साधारण 15-20 हजारचा टोटल खर्च करायला लागेल. आता आधीच एवढा खर्च केलेला आहे, त्याच्यात परत 15-20 हजारचा खर्च करायचा. ते म्हणजे आपल्याला काय ना बजेट फ्रेंडली पण आहे ना आपलं काम झालं पाहिजे. आता आम्ही जी टोटल फॉगर सिस्टीम बसवतोय त्यात आमचा किती खर्च आला सर, फक्त 4,000 रुपये म्हणजे टोटल. त्यात फॉगर, त्यात पाईप ते धरून. आमच्याकडे आहे ना एक फिशची मोटर होती, त्यामुळे ती आम्ही तिथं वापरली. आणि नवीन टाकी न बसवता आपला जो एक बॅलर असतो ना, एक 200 लिटरचा बॅलर आहे आमचा, तो आम्ही तिथं वापरलेला आहे. म्हणजे मेन मुद्दा काय आहे, खर्चही आपला कमी झाला पाहिजे व आपलं कामही ना बरोबर झालं पाहिजे. कारण आता उन्हाळ्यात जर आपण फॉगर सिस्टीम नाही ना बसवली, पक्षी आहे ना गरमीने घुटमळून आहे ना हळूहळू मरून जातात. तर आपल्या फॉगरचे ना टोटल 20 आउटलेट आहे, म्हणजे 20 जागून आपलं आहे ना फॉगरची सिस्टीम चालणार. आता आपण जी मोटर वापरतोय ना ती 1 HP ची मोटर आहे. सध्या आपल्याला ना अर्ध्याच HP ची मोटर लागेल, पण आपल्याकडे अवेलेबल होती म्हणून आपण ही वापरतोय. त्यामुळे आपण काय केलंय, ह्याला 2 आउटलेट काढलेले. आता आपण जी पाईपलाईन हाताळलेली आहे फॉगर सिस्टीमला, ती ना अर्धा इंच पाईपाची, पण आता आपली जी मोटर आहे ती 1 इंच पाईपाची. त्यामुळे आपण काय केलंय, त्यामुळे आपण आपला जो 1 इंच पाईप आहे ना त्याला अटॅचमेंट दिलेले आहे अर्धा इंच. आणि आपण 2 आउटलेट काढलेले. आणि 2 आउटलेट कशाला काढलेत, इकडून जे ते आपल्या फॉगर सिस्टीमला जाणार आणि इकडून जे ते पाणी परत फिरून आहे ना आपल्या टाकीमध्ये येणार. कारण काय, आता समजा जर प्रेशर लय झाला तर आपले फॉगर तुटू शकतात. त्यामुळे प्रेशर आपल्याला आहे ना पाईपलाईन मध्ये लय होऊन नाही जायचं. आता आपल्याकडे जी अवेलेबल आहे ना 1 HP ची मोटर होती तीच आपण वापरलेली आहे. जास्त आपण काही खर्च केलेला नाही म्हणून आपण 2 सिस्टीम वापरलेल्या आहे. कारण गेट वापरला ना आपण प्रेशरही कमी करू शकतो, कारण आपल्या फॉगरवर पण लय लोड पडणार नाही. आणि या आउटलेटने ना प्रत्येक फॉगरला आपलं पाणी पोहोचत राहणार. तर ही आपली 1 HP ची मोटर आहे. हा गेट जिकडून आपण प्रेशर ऍडजस्ट करणार, त्याचं पाणी फिरून आहे ना परत आपल्या त्या टाकीमध्ये येणार. आणि हे जे तोंड आहे ना याच्यातून आपल्या फॉगर सिस्टीमला पाणी पोहोचत राहणार.
आता टाकीचा पण खर्च वाचवण्यासाठी आपण काय केलेलं आहे, 200 लिटरचा आपल्याकडे एक बॅलर होता, तो आपण खत मारायला वापरतो शेतामध्ये. हाच बॅलर आम्ही इथं लावलेला आहे. आतमध्ये जर पाणी सांडलं तर आपलं शेड ओलं होऊ शकतं, त्यामुळे हा बॅलर आपण बाहेर लावलाय. कारण जर समजा बॅलर भरायचं जरी म्हटलं ना, आपण बरोबर पाईप आणून आपण तो बॅलर भरू शकतो. आता आतमध्ये बॅलरने पाईपाने पाणी भरा, परत तिकडे ओलं होणार, परत ते साफ करा. त्याऐवजी ना हा बॅलर भरायचा, इकडूनच आपल्या मोटरचं पाईप आहे ना वरतून जाणार आणि त्या वरतून आपण आहे ना आपल्या फॉगर सिस्टमला पाणी देत राहणार. तर आपण आपलं कनेक्शन लावलेलं आहे. मोटर आपण आत ठेवली, कारण आता बाहेर मोटर ठेवायला जमत नव्हतं आणि ठेवली तरी कोणी उचलून नाही तर रात्रीच आपल्याला काय तपास लागणार आहे. हा जो वरती कनेक्शन जातोय तो वरतून पाईप बाहेर काढलाय आपण, आणि हा जो कनेक्शन येतो ना इकडून पाणी आपलं वरती जाणार, आणि हा जो आपण गेट लावलेला आहे या गेट मधून खाली आपली टाकी आहे, त्या टाकीमध्ये पाणी येणार. त्यामुळे काय हा गेट जर आपण कमी केला वरती प्रेशर वाढेल, आणि हा जर गेट आपण चालू केला खाली पाणी जाईल, वरचं प्रेशर कमी होईल. आपण ह्या गेटने एक जुगाड बनवलेला आहे की आपण प्रेशर कंट्रोल करू शकतो. आता सेन्सर आणायचं, त्याचं प्रेशर कंट्रोल करायचा मोठा ताप आहे, आणि या गेटने आपण खाली पाणी सोडलं ना ते ऑटोमॅटिक आपलं पाणी खाली मिक्स होत राहणार. त्याचे फॉगर्स आपण वरतून कनेक्शन घेतलेलं आहे, ते बरोबर आपलं खाली येतंय, खाली येऊन आपल्या मोटरला अटॅच होतंय, आणि मोटर ही आपल्या आतमध्ये. आता ऊन पडल्यावर काय होतं की पक्षी आहे ना आपले सगळे आतमध्ये येतात बसायला. आता आतमध्ये आलो काय होते, पक्ष्यांना आहे ना आतमध्ये पण फार गरम होतं, त्यामुळे आहे ना आतमध्ये आपल्याला थंडी करणं आहे ना महत्वाचं आहे. आता वरती बघू शकता की वरती ही जागा आहे आपली. आता 2 टोटल लाईन आपल्याला लावायच्यात, एक लाईन इकडून जाणार आणि एक लाईन त्या साईडने जाणार, आणि प्रत्येक फॉगर साधारण 10-10 फूटची आहे ना जागा कव्हर करतो. त्यामुळे आपल्याला तशी आहे ना फॉगरची सिस्टीम तयार करायची. तर आता काही शाने लोकांना प्रश्न पडला असेल, जर तुला आतमध्ये एवढंच गरम होते काही ताडपत्री काय लावलेली, तर विषय असा की आमच्या बाजूला इथं ऊस होता, आणि ऊस तोड झाल्यानंतर तो ऊस पेटवला. आता पेटवल्यावर काय झालं, त्याच्या सगळ्या थिनग्या आमच्या शेडवरती आल्या, आणि पिवळी ताडपत्री दिसतात ना, हा जो कव्हर आहे आमचा ही ताडपत्री, ती ताडपत्री आमची जळाली. त्यामुळे आम्ही आहे ना हा कागद ठेवलेला आहे की रात्रीचं आहे ना थंड वारा आतमध्ये न यावा म्हणून. बाकी काही विषय नाही, काढायला ते काढू शकतो, पण ही आहे ना ताडपत्री मध्ये मध्ये जळाली, त्यामुळे नाही ठेवणं आम्हाला भाग आहे. आता दुपारच्या वातावरणात पण आपण आहे ना पक्षी आतमध्ये घेतो, दरवाजा आपला उघडा आहे, आणि माड्यांवरती येऊन पक्षी येऊन बसतात. म्हणजे ज्यांना बाहेर गरम होतंय ते आपल्या आतमध्ये येतात. कारण काय दरवाजा जर आपण बंद ठेवला ना पक्षी आपल्या बाहेर राहतात, आणि पक्षी जर बाहेर राहिले पक्ष्यांना हीट स्ट्रोक पण येऊ शकतो, आणि हीट स्ट्रोक आल्यावर पक्षी आपले मरू पण शकतात. त्यामुळे आपण दरवाजा आपला उघडा ठेवतो. आता 1 तासभर आधीच आम्ही स्प्रिंकलर चालू केलं, ते बंद पण केलं. आता थोड्या वेळाने परत आपण स्प्रिंकलर चालू करू, म्हणजे काय आपलं बाहेरचं पण वातावरण गार राहील, आणि फॉगर सिस्टीम तर आपण लावलेलीच आहे, त्यामुळे आपलं आतलं वातावरण पण थंड राहील. आता आपण जे मध्ये ताडपत्री बांधलेली आहे सेक्शन करायला, त्यात आपण काय इथं पण एक फॉगरचा पॉईंट येतोय, पण आता इकडे जर फॉगर लावला ना इकडे ते ताडपत्री वाखी वल्ली होईल आपली, आणि पाणी खाली गळल. त्यामुळे आपण सध्या काय करतोय, एक कॅप लावतोय टेम्पररी बेसिस वरती, आपण एक कॅप लावतोय. नंतर जर आपल्याला ताडपत्री काढायची म्हटली आपण इकडे फॉगरचं दुसरं आउटलेट लावून ना ते चालू करू शकतो. आपल्या फॉगर सिस्टीमचा एंड आहे. आता एंड वरती काय, एंड वरती पण आपण एक कॅप लावतोय. कॅप लावली म्हणजे काय पाणी इकडून पडणार नाही, आणि त्या फॉगरच्या पाईपलाईन मध्ये आपली सगळी सिस्टीम चालू राहील. तर आता या प्रकारे आपण आपली फॉगर सिस्टीम अटॅच केलेली आहे. प्रत्येक 10 फुटावरती एक फॉगर आहे. तर आपला हा मेन फॉगर आहे, इकडून खाली आपलं पाणी पडणार आहे. आता ही जी पाईपलाईन आहे आपण वरती बांधलेली आहे, आणि आता प्रत्येक 10-10 फुटावर एक आपण फॉगरचा पीस अटॅच केलेला आहे. अशीच इकडून एक लाईन लावलेली आहे, आणि पलीकडच्या साईडने तुम्ही बघू शकता इकडून एक लाईन लावलेली आहे. तर आता मोटर आपली चालू झाली, दुपारचा टाइम झालेला आहे. सकाळी आपण एकदा औषध फवारणी करायला आहे ना फॉगर सिस्टीम चालू केली होती. आता दुपारचा टाइम झाला, आपण आता थोड्या वेळाने स्प्रिंकलर चालू करणार, पण त्याआधी आतमध्ये जे पक्षी आहेत त्यांच्यासाठी आपण फॉगर सिस्टीम चालू करतो. आता तुम्ही बघू शकता जे आपण 10-10 फुटावरती प्रत्येक फॉगरचा एक पीस लावलेला आहे, तर प्रत्येक पीस मधून आहे ना पाणी पडायला चालू झालेलं आहे. आणि काय पडदा उघडलेला आहे आपला, आणि पडद्यातून जेव्हा वारा येतं ना त्यामुळे पाणी अजून पसरतं. आता आपण जी बाहेर पण सेपरेट जागा ठेवली होती ना तिकडे पण आपण फॉगर लावलेले आहे. म्हणजे काय, जे आपली खाली पण आपली जागा उरलेली आहे बाहेरची सेपरेट जागा, तिकडे पण फॉगरचं पाणी पडेल, तिकडे पण काहीतरी जे व्हायरस असतील ते सगळे मरून जातील. आपण बघू शकता एक फॉगर ना एवढी जागा आपली कव्हर करतं. सध्या त्याला प्रेशर एवढं नाही, पण जसं असं पुढे चालत जाईल तसं आहे ना ही जागा वाढत जाईल. आता कमीत कमी खर्चात फॉगर सिस्टीम बनवायचा आपला प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. आणि आता बघू शकता फॉगर सिस्टीम चालू आहे, आणि इथं मध्ये थांबलेलो आहे मी, आणि बाजूने आपल्या शेडला फॉगर सिस्टीम आहे ना आपल्या थंड करायचं काम करते. तर आता शेळी पालन, गोपालन, मच्छी पालन व गावरान कुक्कुट पालन याबद्दल मी व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा व आमच्या इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा.
माझं नाव दक्षत नवनाथ पवळे. तुम्ही पाहत होतात माझा चॅनल पवळे ॲग्रिगो. मी आता तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.